आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये हळदीचा भाव 10,000 रुपयांपेक्षा कमी झाला आहे। मग महाराष्ट्रामध्ये देखील हे भाव होतील का याविषयी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा अभ्यासकांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सध्याच्या हळदीच्या भावामध्ये काहीसं नरमाई येऊ शकते, परंतु बाजार 10,000 रुपयांपेक्षा जास्त प्रमाणात कमी होण्याची शक्यता धुसर दिसते। बाजारभाव आपल्याला 10,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान कमीत कमी दिसू शकतात, असा तात्पुरता अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता नेमका हळदीचं उत्पादन किती आहे आणि पुढच्या काळामध्ये हळद किती बाजारात येते आणि नेमके शेतकरी केव्हा विक्री करतात, शेतकरी थांबतात का, याचा देखील परिणाम हळदीच्या दरावर निश्चितच होणार आहे। दुसरीकडे प्रक्रिया उद्योग आणि रमजानमुळे हळदीला मागणी देखील चांगली आहे। निर्यातीसाठी देखील विचारणा होत असल्याचं निर्यातदारांनी सांगितलेलं आहे। आता एकूणच देशामध्ये यंदा हळदीचं उत्पादन वाढलेलं दिसत असलं तरी देखील मागणी देखील चांगली आहे, त्यामुळे हळदीच्या बाजारावरचा दबाव हा आपल्याला एक लिमिटेड पातळीवर दिसून येतोय, असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे। मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये आवकेचा दबाव असेल, त्यामुळे हळदीच्या बाजारामध्ये सध्याच्या बाजारभावामधून 500 ते 1000 रुपयांचे चढ उतार दिसू शकतात। परंतु मे महिन्यापासून हळदीची बाजारातली आवक कमी होत जाईल, तसं हळदीच्या बाजारामध्ये देखील सुधारणा होत जाईल, असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे।